मित्रांनो, आयुष्यात कितीही काळाकुट्ट अंधार आला तरी सत्य आणि संयम सोडला नाही तर नक्कीच सुखाची नवी पहाट उगवते. आजची गोष्ट अशाच एका शोषित पत्नीची, जिला संकटाच्या डोंगरासमोर कधी हार मारली नाही. सासूबाईंच्या मृत्यूनंतर अचानक बदललेला, व्यसनी झालेला नवरा आणि एका रात्री बंद खोलीत उघडलेलं संदुकीचं रहस्य. शेवटी असं काही घडलं की त्या विखुरलेल्या संसाराचा चेहरा पूर्णपणे बदलून गेला. चला तर मग सुरू करूया आजची हृदयस्पर्शी कहाणी. सासूबाईंनंतर माझ्या खोलीची साफसफाई करायला गेले तर कपाटाच्या कोपऱ्यात मला एक जुनी लाकडी पेटी दिसली. मी ती पेटी उघडली तर समोरचं दृश्य पाहून माझे पाय सुन्न झाले. माझ्या सासूबाईंनी माझ्याकडून एवढं मोठं रहस्य लपवून ठेवलं असं मी कधी स्वप्नात कल्पना देखील केली नव्हती. त्या पेटीमध्ये, संदुकीमध्ये असं काय रहस्यमय होतं? शेवटपर्यंत नक्की पहा. खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. माझं नाव सायली आहे. मी एका अत्यंत गरीब घरात जन्मलेली आहे. घरात पैशांची नेहमीच तंगी असायची, पण माझ्या आईवडिलांनी मला खूप चांगल्या संस्कारांनी वाढवलंय. परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाने आपलं कर्तव्य कधी सोडू नये, हे मला त्यांनी शिकवलं. माझं लग्न ठरलं तेव्हा घरच्यांच्या आनंदाला खूप सीमा पेटली होती. आता माझ्या मुलीचे दिवस बदलणार होते. लहानपणी जिला जे काही मिळालं नाही, गरिबीच्या दिवसामुळे ते सगळं सुख तिला सासरी मिळेल, असं माझ्या आईवडिलांना वाटायचं. मी पण डोळ्यात बऱ्याच गोड स्वप्नांना घेऊन तिथे पाऊल ठेवलं. मी सासरी गेली. माझ्या पतीचं नाव आनंद होतं. मला वाटलं, आता मला एकदम योग्य माणूस मिळाला. आनंद नेहमी माझ्यासोबत राहील आणि आम्ही एकत्र नवा संसार सुरू करू. पण देवाला काहीतरी वेगळंच ठरवायचं होतं. घरात पा घरात पाय टाकल्याबरोबर माझं नशीबच बदललं. तिथे मला स्वागतात सुख नव्हतं तर मोठ्या जबाबदाऱ्यांनी आणि दुःखांनी दिलं गेलं. माझ्या सासूबाईंना फार आजारपण होतं. त्या सतत चालत राहायचं. उठायला बसायला पण कुणाचा तरी आधार हवा असायचा. सगळं जागेवर काढायला लागायचं. सुरुवातीला असा विचार केला की सासूबाईंना सेवेत करणं हे माझं मुख्य काम आहे, म्हणून कधीही तक्रार कोणती केली नाही. सकाळी डोळे उघडल्यापासून माझं जगलथार सुरू व्हायचं. सासूबाईंची काळजी घेणं, त्यांना वेळेवर अंघोळ घालणं, कपडे बदलणं, औषध पाणी सांभाळणं आणि त्यांच्या आवडीचं जेवण बनवणं, हेच माझं आयुष्य झालं होतं. हे सगळं केल्यानंतरही उरलेलं घरकाम करायचं. दिवस कधी सूर्योदय होतो आणि कधी सूर्य मावळतो हे मला कळायचंही नाही. पण माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी अडचण म्हणजे माझे पती होते. ते ना कधी चांगलेच पती बनले नाहीत, ना कधी चांगला मुलगा, आईचा चांगला मुलगा बनला होता. त्यांना कुणाचीही काळजी नव्हती, ना आईची ना माझी. त्यांना फक्त स्वतःच्या मौजमजेचीच काळजी होती. ते वाईट संगतीत अडकले होते आणि त्यांच्या सवयी एवढ्या बिघडल्या होत्या की आता त्यांच्या सवयी सुधारणं होणं शक्यच नव्हतं. त्यांना जुगारात व्यसन पडलं होतं. ते तासनतास घराबाहेर राहायचे आणि आपला सगळा वेळ वाईट लोकांसोबत घालवायचे. त्यांना इतर मुलींचाही नाद लागला होता. त्यामुळे संपूर्ण गावात त्यांच्याच वागण्याची चर्चा असायची. हे सगळं ऐकून मला खूप लाज वाटायची. पण पण मी कुणालाही काहीही बोलू शकत नव्हती. लग्नानंतर मला आशा होती की कदाचित ते बदलतील. लग्नानंतर त्यांच्यात बदल होईल. पण दिवसेंदिवस त्यांच्या सवयी आणखीनच खराब होत गेल्या. माझ्या सासूबाई नेहमी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायच्या, पण ते त्यांच्या एका शब्दालाही किंमत द्यायचे नाहीत. नंतर मला समजलं की ते लग्नाआधीपासूनच बिघडलेले होते. जेव्हा ते शिक्षणासाठी बाहेर एका हॉस्टेलमध्ये राहत होते तेव्हा त्यांना असे काही मित्र मिळाले जे त्यांना चुकीच्या मार्गावर नेलं. मित्रांनी सुरुवातीला सासूबाईंनी या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती. त्यांना वाटायचे की आपला मुलगा खरं मनापासून अभ्यास करतोय, कोणतीही वाईट संगत नाही, चांगला मुलगा आहे आणि स्वतःचं भविष्य बनवतोय. पण जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्याला त्याच्या वागण्याबद्दल म्हटलं तेव्हा सासूबाईंचं मन खूप दुखावलं गेलं. ती तातडीने त्याला परत घरी बोलावून घेतलं. घरी राहून कुटुंबातल्या माहोलात तो सुधारेल असं तिला वाटायचं, पण तसं काहीही झालं नाही. उलट घरी आल्यानंतर त्याला अजून मोकळं मिळालं आणि त्याच्या सवयी आणखी वाढल्या. तो दिवसभर इकडे तिकडे भटकत राहायचा. कधी जुगारात पैसे हरवायचा तर कधी नवीन अडचणीत अडकायचा. माझी सासूबाई रात्र रात्र जागून त्याच्यासाठी ढुसून रडायची. आपला मुलगा म्हणून कोणत्या नशेच्या वाटेवर तो चालतोय, व्हायला गेलाय, त्याची त्यांना खूप काळजी वाटायची. शेवटी त्यांनी वाटलं की लग्न झालं की कदाचित तो घरची जबाबदारी समजून सुधारेल. जेव्हा संसाराचं ओझं त्याच्या डोक्यावर येईल तेव्हा तो बदलेल असं त्यांना वाटायचं. म्हणूनच त्यांनी माझं लग्न त्याच्याशी लावलं होतं. पण त्यांची ही आशा फसली. लग्नानंतरही
त्यांच्यात थोडासाही बदल झाला नाही. तो तसाच राहिला. उलट आधीपेक्षा आणखीन बेजबाबदार झाला. आणि या सगळ्यात आमच्या आयुष्यात एक मोठं संकट आलं. माझ्या सासूबाईंना अचानक अर्धांगवायूचा झटका आला. ज्या दिवशी हे झालं त्या दिवशी संपूर्ण घराचं सारं कुडलं असं वाटत होतं. जणू कोलमडून पडल्याप्रमाणे झालं होतं. घराला धरून ठेवणाऱ्या त्या आधीच्या ताकदीने आता काहीच काम होत नव्हतं. ज्यांच्या अंगाला कधी म्हटलं की काहीच फरक पडत नाही, त्यांच्या शरीराची एक बाजू पूर्णपणे निष्प्रभावी झाली होती, निष्प्राण झाली होती. आता प्रत्येक लहान मोठ्या कामांसाठी त्यांना दुसऱ्यांच्या मदतीची गरज भासत होती. त्या दिवसानंतर माझं आयुष्य अगदी उलटपालट झालं. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त आणि फक्त त्यांची सेवा करायला लागली. त्यांना उठवणं, बसवणं, जेवण देणं, पाणी प्यायला देणं, औषध घेणं, औषधांची आठवण करून देणं, कपडे बदलणं आणि त्यांच्या सर्व काळजीत असणं, हेच माझं जग बनलं झालं होतं. कित्येकदा रात्री त्यांना गरज लागायची आणि मी अगदी जागी होती. मी कारण जाणत होती की माझ्याशिवाय त्यांना या जगात कुणीच नाही. माझा पती तर एवढ्या सगळ्यांपासून मलनमल लांब होता. त्यांना स्वतःच्या आईच्या या अवस्थेचा काहीही फरक पडत नव्हता. तो आईची काळजीच करत नव्हता. ते सकाळी बाहेर निघायचे आणि उशिरा रात्री घरी परत येत असे. कधी कधी तर कित्येक दिवस घराची पायरी चढायचे नाहीत. जेव्हा येत तेव्हा पूर्ण नशेत असायचे. त्यांच्या वागण्यामुळे घरात पैशांची खूप तंगी भासू लागली. कारण ते कुठल्याच कामात भाग घेणारे नव्हते. घरात जे काही थोडेफार पैसे असायचे तेही ते जुगारात उडवून टाकायचे. माझ्याकडे काही करू शकण्याचं साधन नव्हतं. मी काहीही करू शकत नव्हती. जरी माझी इच्छा असली तरी काही करता येत नव्हतं. कारण सगळं वेळ आणि ताकद सासूबाईंची सेवा करण्यातच जात असे. कित्येकदा असं व्हायचं की माझ्या स्वतःसाठी दिवसभर नीट जेवायचा देखील वेळ मिळत नसायचा. पण मी आधी त्यांची भूक भागवायची, सासूबाईंची काळजी घ्यायची. त्यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून माझं मन तुटायचं. त्या अनेकदा माझा हात धरून ढसढसा रडायच्या आणि म्हणायच्या, पोरी, मला वाटलं होतं की माझ्यामुळे तुला एक चांगलं घर मिळेल, पण मी माझ्या नकळत तुझं आयुष्य संपवून टाकलंय. त्यांची ही सगळी बोलणं ऐकून मी म्हणाली होती की काही म्हणू नये, कारण मला ठाऊक होतं की यात त्यांची काहीही चूक नव्हती. त्या स्वतःसुद्धा आपल्या मुलाच्या वर्तनामुळे मृत्यूच्या वेदना सहन करत होत्या. त्यांना माझी काळजी वाटायची. कधी कधी रात्री मी स्वतःच्या खोलीत जाऊन एकटीच खूप रडायची. मला माझ्या माहेरची खूप आठवण यायची, जिथे गरिबी होती पण मनाला काहीतरी शांतता मिळायची. इथं बरंच मोठं घर आहे पण मनाला कुठलीच शांतता नाही. प्रत्येक नवीन दिवस एक नवीन संकट घेऊन येत असे आणि रात्री फक्त थकवा आणि निराशा सोबत जायची. तरी मी कधीच माझ्या कर्तव्यापासून मागे राहिली नाही. मी मनापासून सासूबाईंची सेवा करत राहिली. कारण मला माहीत होतं की जर मी त्यांची साथ सोडली तर त्यांच्याकडे दुसरं कोणी राहणारच नाही. हळूहळू माझं सगळं जग फक्त त्यांच्याबरोबरच होत चाललं होतं. खोलीपर्यंत मर्यादित होतं. जिथे माझी सकाळ सुरू व्हायची तिथूनच माझी संध्याकाळ होई आणि तेच माझं आयुष्य झालं होतं. पण दुसरीकडे माझा नवरा मात्र आपल्याच धुंदीत गुंतलेला असायचा. त्यांना काहीच कळत नव्हते की त्यांच्या आयुष्य अवस्था कशी आहे आणि त्यांच्या पत्नीला कोणत्या संकटातून जावं लागत आहे. त्यांना याचं काहीच भान नव्हतं. प्रत्येक नवीन सकाळ मला हीच आशा देई की कधीतरी सगळं काही ठीक होईल. कदाचित माझ्या मेहनतीचं आणि संयमाचं फळ मला जरूर मिळेल. पण तोपर्यंत माझं आयुष्य म्हणजे फक्त जबाबदाऱ्या आणि अडचणीचं दुसरं नाव झालं होतं. मी दिसायला खूप सुंदर होते आणि बहुधा म्हणूनच गावातल्या बायका मला पाहून कुजबूज करायच्या. जेव्हा मी सासूबाईंना औषध आणायला किंवा घरकामासाठी बाहेर निघायची तेव्हा काही लोक मला पाहून म्हणायची, सायलीसारखी मुलगी नशिबाने येते. किती हुशार आणि किती कष्टाळू आणि किती सुंदर आहे. पण हाच हिचं नशीब फुटलंय. कोणाची तरी नजर लागली की तिच्या आयुष्याला काही चिंतित झालंय. तेव्हा त्या माझ्या शेजारी हळहळ व्यक्त करायच्या आणि म्हणायच्या, लग्न झालं की किती खेळकर पोरगी होती तेव्हा. आता पहा काहीतरी नव्याने वयानं अकाली म्हातारी झाल्यासारखी वाटते. दिवस रात्र त्या आजारी सासूची चाकरी करते. कुठे येणं जाणं नाही, नाहीतर जीवनात कुठलाही आनंद नाही. शरीराला कधीच आराम नाही. हे सगळं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटायचं. मी वरून खूप खळखळ हसायची, पण आतून पूर्ण मोडून जायची. हळूहळू मला असं वाटू लागले की खरंच माझं नशीब खूप वाईट आहे. कदाचित देवाने माझ्या परीने सुखाच्या ऐवजी दुःख जास्त लिहून ठेवलंय. माझं असणं नसणं पतीला काही फरक पडत नव्हता. तो कधी घरी यायचा तर कधी कित्येक दिवस गायब असायचा. आणि जेव्हा परत यायचा तेव्हा एखादं नवीन भांडण, नवीन कारण आणि नवीन तमाशा सुरू करायचा. त्याच्या वागण्यात माझ्यासाठी कधीच प्रेम नव्हतं, नाही कधी आपुलकी होती. मला नेहमी असं वाटायचं की लग्नानंतर माझे पितरी माझे मित्र बनतील, माझं सुखदुःख समजून घेतील, कधीतरी माझा हात धरून बाजारात नेतील, माझ्यासाठी आवडीने बांगड्या घरी आणतील, कधी कधी जत्रा दाखवायला घेऊन जाईल आणि काही वेळ कुठलंही कारण न विचारता प्रेमाने काही शब्द बोलेल. पण माझं हे सगळं फक्त स्वप्न होतं, खरं नव्हतं.
तो घरात असताना सुद्धा माझ्याशी प्रेमाने बोलायचा नाही. मला नेहमी असं वागवलं जात होतं, जसं मी त्याची बायको नसून कुणीतरी परकी बाई आहे. एकदा गावातल्या एका महिलेकडून मला कळलं, की माझा पती गावाबाहेर शेतात दुसऱ्या स्त्रीसोबत असतो. रंगेहात पकडला गेला होता. लोकांनी जेव्हा त्यांना त्या अवस्थेत पाहिलं, तेव्हा सगळेजण त्यांना खूप खडे बोल बोलले. काही लोक त्यांना लाज वाटायला सांगत होते, तर काहींना त्याच्या आजारी आईची आठवण करून दिली. पण त्यांना काही फरक पडत नव्हता. ही बातमी जेव्हा माझ्या कानावर आली, तेव्हा काहीसं माझ्या मनाला थेट धक्का बसला. बराच वेळ मी एक शब्दही बोलू शकले नाही. डोळे आपोआप भरून आले. लग्नासारखं पवित्र बंधन असूनही एखादा माणूस इतक्या खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो, असं मी कधीच विचारू शकले नाही त्याला. मला वाटायचं, जरी ते माझ्यावर प्रेम करत नसले तरी कमीत कमी लग्नाचा सन्मान तरी ठेवतील. पण त्यांना तर प्रत्येक मर्यादा पार करून टाकली होती. त्या रात्री मी खूप उशिरापर्यंत जागी होते. डोक्यात हा एकच विचार फिरत होता की माझी नक्की काय चूक होती. मी तर नेहमी त्यांचा आधार होण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आईची मनापासून काळजी घेतली. त्यांचं घर माझं घर समजली. मग माझं असं काय चुकलं? त्यांच्या बदलाने मला फक्त आणि फक्त अपमान आणि असह्य वेदना मिळाल्या. मी रडून आयुष्य बदलत नाही, रडून. दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच सकाळ सुरू झाली आणि तेच पुन्हा रडगाणे सुरू झालं. मी नेहमीप्रमाणे सासूबाईंच्या सेवेत लागली होती. एकदा दुपारी मी सासूबाईंचे पाय दाबत होते. त्यांच्या पायात नेहमी खूप वेदना व्हायच्या, म्हणून मी रोज वेळ काढून त्यांचे पाय मालिश करून द्यायची. तेवढ्यात अचानक दरवाजावर कोणी ठोठवलं. मला वाटलं कदाचित शेजारची बाई असेल. मी उठली, जाऊन दरवाजा उघडला. समोर गावातील एक माणूस उभा होता. मी त्याला कधी अनेकदा पाहिलं होतं, पण तो आमच्या घरी कधी आला नव्हता. तो घरात पाय टाकताच आधी आसपास नजर फिरवली आणि मग तो माझ्याकडे बघू लागला. त्याची नजर खूपच विचित्र वाटली. तो माझ्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यावरून नजर हटवतच नव्हता. त्याचा बघण्याचा अंदाज मला अजिबात आवडला नाही. माझ्या मनात एक अनोखी भीती आणि बेचैनी वाटू लागली. तोने मला विचारलं, आनंद घरी आहे का? मी म्हटलं, नाही, तो सध्या घरी नाहीये. मग त्याला काय काम होतं ते सांगा. तो काही सेकंद गप्प राहिला, मग म्हणाला, मला त्याच्याशी एक महत्त्वाचे विचार बोलायचा आहे. मी थोड्या वेळाने परत येईन. पण त्याच्या बोलण्याचा अंदाज खूप वेगळा होता. जणू तो फक्त माझ्या पतीलाच भेटायला आलेला नव्हता. मला लक्षात आले की त्याच्या नजरेत खोटच होतं. तो आणखी काही वेळ तिथेच फिरत राहिला आणि मग निघून गेला. पण तो निघताना माझ्या मनात एक भीतीचं वासन पेरून गेला. मला आतून जाणवलं की हा माणूस जरी पहिल्यांदा आला असला तरी शेवटचा नाही. तो नक्कीच पुन्हा कुठल्या तरी बहाण्याने परत येईल. मी लगेच दरवाजा बंद करून आतून कडी मारली. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी सासूबाईंच्या खोलीत गेली आणि तिथलाही दरवाजा आतून बंद केला. काही वेळ मी दीर्घ श्वास घेत राहिली. स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, कारण त्याच्या त्या घाणेरड्या नजरेने मला आतून थरकाप करून सोडलं होतं. तसे असताना सासूबाईंच्या खाटेजवळून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. मी घाबरून तिकडे धावले, तर सासूबाई स्वतःच्या हाताने पाण्याचा तांबा उचलण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्याचा हात नीट काम करत नव्हता. त्यामुळे तांब्या हातातून सुटला आणि पाणी खाली सांडलं. मी लगेच त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना हळूवार सावरून नीट बसवलं आणि स्वतःच्या हाताने पाणी पाजलं. पाणी पाजल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहिलं. बहुधा त्यांना माझ्या चेहऱ्यावरची मी खूप घाबरलेली होती. खूप कमकुवत आवाजात विचारलं, काय झालं पोरी? त्यांनी मला विचारलं, काय झालं पोरी, तू एवढी घाबरलीयस? मी काही क्षण गप्प बसले, कारण मला त्यांना या अवस्थेत अजून त्रास द्यायचा नव्हता. पण त्यांच्या त्या मायेच्या नजरा पाहून माझे डोळे भरून आले. मला समजलं की या सगळ्या घरात जर माझं दुःख समजून घेईल कोणी, तर ती फक्त माझी आजारी सासूच आहे. मी त्यांच्या शेजारी बसून राहिली. त्यांनी पाणी प्यायलं होतं आणि आता त्यांना थोडं बरं वाटत होतं. मी त्यांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत होती आणि मनात एक विचार करत होती की हे माझ्या आयुष्यातील एक कठीण मळण आहे. कधी संपणार? तेवढ्या क्षणी अचानक बाहेरून एक मोठा आवाज आला. जणू कोणीतरी दरवाजाला जोरात धक्का दिला आणि तो उघडला. दुसऱ्या क्षणी माझा पती पायाहून अडखळत खोलीत शिरले. त्यांचे पाय नीट जागेवरही राहत नव्हते आणि त्यांच्या तोंडातून दारूचा तिखट वास येत होता. त्यांना पाहताच मला कळलं की ते आजही नशा म्हणजेच दारू पिऊन आले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं रागाचं राणलं होतं आणि डोळे लालसर झळकत होते. ते आत येताच सरळ आपल्या आईच्या खाटेसमोर उभे ठोकले आणि जोरजोरात ओरडू लागले, मला पैसे दे म्हातारे, मला ताबडतोब पैसे पाहिजे आहेत. तू मला पैसे दिले नाहीस तर गाठ माझ्याशी आहे. तू माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आधी मला जबरदस्ती या गावात परत बोलवलं, मग या गावच्या मुलीशी माझं लग्न लावून दिलं. मी शहरात राहणारा माणूस आहे, शहरात शिकलेलो, आणि तुम्ही मला इथे आणून माझं आयुष्यच नष्ट केलंय. हे सगळं ऐकताच माझं रक्त थंड व्हावं लागलं. पण मी स्वतःला शांत ठेवलं मी, कारण मला ठाऊक होतं की नशेत ते काही करू शकत नाही. जेव्हा सासूबाईंनी मुलाचं हे बोलणं ऐकलं, तेव्हा त्यांचं मन दुःखाने भरून आलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्या रडू लागल्या. स्वतःला सांभाळत ती खूप कष्टाने म्हणाली, बाबा,
तुला जरा तरी लाज वाटत नाही का? तू तुझ्या आजारी आईशी असं बोलतोयस. मी नेहमी तुझ्या भल्यासाठीच प्रार्थना केली, पण तू कधीच माझी आणि या घराची आठवण ठेवली नाहीस. थोडं तरी देवाची भक्ती धर आणि सुधार. स्वतःला सुधार जरा. पण त्याने तिचं एकही ऐकलं नाही. उलट तो अजूनच रागावला आणि ओरडला. मला इथे काही बोलायचं नाही. मला फक्त पैसे हवे आहेत. आणि तेही लगेच. सासूबाई खूप खिन्न आवाजात म्हणाल्या, माझ्याकडे आता एकही रुपया नाही बाबा. जे जे खर्च आहेत ते घराच्या आणि औषधांच्या पैशात लगेच संपून गेले. पण त्याचा यावर काय प्रतिसाद दिला त्यावर पुढे जो त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. ते सतत एकच आरोप लावत होते की तू खोटं बोलतेस. नक्की कुठेतरी पैसे लपवले आहेत. पण त्यावेळेस माझा कंट्रोल बसला नाही आणि मी थेट त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. मी धाडसानं म्हटलं, खरंच त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि असतील तर ते त्यांचं औषध आणि उपचारासाठीचे आहेत. तुम्ही काय साठी त्यांना एवढा त्रास देताय? माझं असं बोलल्यावर त्यांनी माझ्याकडे इतक्या वेदनेने वळून पाहिलं जसे मी त्यांची सर्वात मोठी शत्रू आहे. त्यांनी माझा हात जोरात हाती घेतला आणि मला एका बाजूला ढकलून टाकलं. जोरात मला ढकलून दिलं. माझा पाय सरकला आणि मागे पडले. पण मी हार मानली नाही. तरी मी पुन्हा त्यांच्यासमोर उभी राहिली. सासूबाई खाटेवरून वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांचा काहीच फरक पडत नव्हता. ते सरळ सासूबाईंच्या खाटेजवळ गेले आणि त्यांच्या उशीखाली ठेवलेली जुनी पिशवी ओढून काढली. सासूबाई खूप घाबरल्या. मग काकुळतीला येऊन म्हणाली, अरे बाबा, असं करू नकोस. त्यात माझ्या औषधाचे पैसे आहेत. माझे तेवढ्यासाठी तेवढेच पैसे आहेत. पण त्यांच्या बोलण्याकडे सासूबाईंचं दुर्लक्ष केलं. त्यांनी ती पिशवी उघडली आणि त्यात पैसे शोधू लागला. खूप वेळ शोधल्यानंतर शेवटी त्यांनी काहीतरी नोटा सापडल्या. सासूबाईंनी पुढच्या औषधांसाठी ते पैसे खूपच कष्ट करून बाजूला साठवलेले होते. ते पैसे लगेच पिशवीतून बाहेर काढले. सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, अरे बाबा, ते पैसे नेऊ नकोस. मला औषध आणायचे त्या पैशामध्ये. पण त्यांच्या मनात थोडी दया नव्हती. त्यांनी ते पैसे खिशात ठेवले आणि म्हणाला, पैसे जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा मी ते परत करीन. जरी दोघांनाही नीट माहीत होतं की तो दिवस कधीही येणार नाही. त्याने मागे वळून कधी पाहिलं नाही आणि रागात काहीतरी आतल्या आत तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो घरातून सरळ निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर खोलीत काही क्षणात पूर्ण शांतता पसरली. सासूबाई ढसढसा रडू लागल्या आणि मी त्यांना सांभाळायला लागली. माझे स्वतःचे अश्रू थांबत नव्हते. पण त्यावेळी मला त्यांच्यासाठी मजबूत व्हायला हवं होतं. त्यांनी माझा हात घट्ट धरला आणि रडत रडत म्हणाल्या, पोरी, माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. मला वाटलं होतं की लग्नानंतर माझा मुलगा सुधारेल. पण त्याच्या नादात मीच तुझं आयुष्य उलथापालथ केलं, खराब केलं. त्यांचं ते बोलणं ऐकून माझं मन आतून तुटून गेलं. मी त्यांचे हात धरून त्यांना म्हणाली, आई, असं अजिबात म्हणू नका. तुमचं काहीच चुकलं नाही. जे नशिबात होतं तेच घडलं. पण तुम्ही स्वतःला त्रास देऊ नका. मी आहे ना तुमच्यासोबत. जरी हे बोलताना माझ्या मनात मोठी भीती होती, कारण आपली परिस्थिती काय आहे हे मला चांगलंच माहीत होतं. त्या दिवशी मला पहिल्यांदाच खरंच जाणीव झाली की या घरात आता आम्ही दोघीच एकमेकांना आधार आहोत. एक आजारी आई आणि एक मन सुकत असलेली सून, ज्याच्या हक्काच्या माणसाने तिला छळण्यात कुठलीही कसर सोडली नव्हती. आणि मला याची पण थोडीशी कल्पना नव्हती की पुढच्या दिवसात माझ्या आयुष्यात अजून मोठं काय येणार आहे. अजून काय माझ्या आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे. अजून मोठं काय येणार आहे. वादळ येणार आहे असं वाटतंय. एक दिवस मी घरचं सगळं काम करत होती. सकाळपासूनच झाडू, पोछा, भांडी, धुणं, स्वयंपाक यामध्ये खूपच व्यस्त होते. सासूबाई त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होत्या आणि मी घाईघाईत काम करत होती. तेवढ्यात अचानक दरवाजावर कोणातरी थाप दिली. दरवाजा वाजवला. आवाज ऐकतानाच माझे हात थांबले आणि नक्की काहीतरी भीती वाटायला लागली. नक्की कोण असेल? मी सोल्यासारखं खिडकीजवळ हळूच निघाली. बाहेर पाहिलं तर माझं हृदय धस्स झालं होतं. बाहेर तोच माणूस उभा होता जो काही दिवसांपूर्वी माझ्या पतीला शोधायला आला होता आणि ज्याने माझ्याकडे खूप घाणेरडा आणि राग दाखवला होता. त्याची विचित्र नजर वाटत होती किंवा त्या विचित्र नजरेने मला पाहिलं होतं. मी थोड्या क्षणांसाठी तिथेच उभी राहिली. मग मनातली भीती बाजूला ठेवून हिंमत करून दरवाजा उघडला. जसा मी दरवाजा उघडला तसंच त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी मुस्कान आली. तो हसला आणि म्हणाला, ओळखलंस ना? मी तोच आहे जो त्या दिवशी आलो होतो. तुझा नवरा घरी आहे का?
मी लगेच उत्तर दिलं नाही. ते आता घरी नाही आहेत. काही महत्त्वाचं काम असल्यास मला सांगा, मी त्यांना खबर देईन. पण त्याने नकारार्थी मान हलवली आणि बोलला, नाही, मला त्याच्याशीच बोलायचंय. काही हरकत नाही. मी थोड्या वेळाने पुन्हा येईन. कदाचित तेव्हा तो भेटेल मला. एवढं बोलून तो निघून गेला. तो काही सेकंद माझ्याकडे थांबून पाहत राहिला आणि मग म्हणाला, पण जाण्यापूर्वी मला तुझ्याशी काही बोलायचंय. हे ऐकून माझा चेहरा भीतीने पांढरा पडला. हात थरथरायला लागले आणि मनात आलं की आत्ताच दरवाजा बंद करावा. पण त्याने घाईघाईने म्हणाला की पहिलं माझं बोलणं ऐक. मी शांत बसले. मग तो पुढे म्हणाला, तू खूप सुंदर दिसते. तू या छोट्या घरात आणि असं दुःखद आयुष्य जगण्यासाठी नाहीयेस. तू माझ्यासोबत चल. मी तुला बरेच पैसे देईन, आराम देईन, असं आयुष्य देईन ज्याचा तू कधी स्वप्नातही विचार केला नसशील. तुझ्या तोंडून हे एवढं नीच शब्द ऐकताच त्याच्या तोंडूनचे हे नीच शब्द ऐकताच माझं रक्त उकळायला लागलं. इतका भयंकर राग आला की मी स्वतःवर ताबा कसा धरला ते मलाही समजलं नाही. मी एकदम गंभीर आणि जबरदस्त आवाजात त्याला म्हणाली, काय सांगतोस? पुढे अशी हिडचीची भाषा वापरली तर तुला काय वाटलं? मी लग्न झालेली, माझं स्वाभिमानी असलेली स्त्री आहे मी. माझा पती कसा का असेना ते माझेच आहे आणि मी कधीच त्यांना धोका देणार नाही. तुझ्या फालतू गप्पांमुळे मी कोणालाही बळी पडू देणार नाही. आज नंतर या घरात पाय ठेवायचा देखील प्रयत्न करू नकोस आणि असं धाडस देखील करू नकोस. माझे भडकलेलं रूप पाहून त्याचा चेहरा कडक झाला. पण तरीही त्याने डोळ्यात एक अगदी विचित्र आणि क्रूर भावना रेंगाळत होती. मी एक सेकंदही वाया घालवला नाही. तसाच थेट त्याच्या तोंडावर दरवाजा ठोकून बंद केला. दरवाजा बंद करताच माझे हात थरथरायला लागले. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी चटकन स्वयंपाकघराकडे धावली. मग पाण्याचा माठ काढून एक ग्लास पाणी पिली. काही वेळ मी तिथेच उभी राहिली. स्वतःला सावरायचा प्रयत्न करत राहिली. हळूहळू भीती कमी झाली आणि मी परत माझ्या कामाला लागली. काही वेळानंतर दुपार झाली आणि मला सासूबाईंना जेवण द्यायचं होतं. मी त्यांच्या खोलीकडे निघाली. पण खोलीच्या उंबरठ्यावर पोचताच माझे पाय त्या ठिकाणी खिळवून राहिले. कारण तिथे कधीच न पाहिलेलं आणि अगोदर कधीही भेटलेले नव्हतं. त्यामुळे आश्चर्य वाटून सासूला विचारायला सुरुवात केली, अम्मा, हा माणूस कोण आहे? आई, हा कोण आहेत? हे कोण आहेत? असं विचारलं तेव्हा ती हलकंसं हसू दाखवत म्हणाली, हा माझा खास मैत्रिणीचा भाऊ आहे. त्याला थोडं चहा आणि नाश्ता करून दे गं. लगेच स्वयंपाकघरात जाऊन सर्वांसाठी चहा आणि नाश्ता तयार करू लागली. तिथे ती बहीण भाऊ खूप आनंदाने बोलत होते. त्यांचा आवाज ऐकत असताना असं वाटलं अगदी वर्षानुवर्ष भेटल्यासारखं. चहा घेऊन जेव्हा मी सासूबाईंच्या खोलीत परतली तेव्हा सासूबाईंना पाहताना चेहऱ्यावर खूप दिवसांनी काहीतरी खास आनंदी भाव दिसत होता. ते पाहून मला खूप छान वाटलं. थोड्या वेळाने त्यांचा भाऊ निघून गेला. अगदी तसाच वेळ होताच माझा नवरा घरी आला. बाहेरून त्याने आपल्या मामांना जाताना पाहिलं होतं. घरात येताच त्याच्या डोळ्यात पैसे पाहून लालच झळकलं. तो लगेच आईच्या खोलीत धडकला आणि आत येताच जोरात ओरडला, अरे देवा, ये म्हातारे, मला ठाऊक आहे तुझा भाऊ आला होता. ओळखतो, तो खूप श्रीमंत आहे आणि तू सुद्धा एका फाटलेल्या श्रीमंत घरी आलेली आहेस. सांग मला, तुला किती पैसे दिले? काही दिलं असेल तर शांतपणे निघून जा आणि मला ठेव. त्याचा आवाज इतका घृणास्पद होता की मला खरंच भीती वाटली. माझी सासू खूप प्रयत्न करत होती त्याला पटवण्यासाठी आणि म्हणाली, बाबा, तुमचा काका फक्त माझ्यासाठी भेटीस आले होते. मला 1 रुपयाही दिला नाही. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. मग तो वस्तू इथे तिथे फेकू लागला. कधी कपाट उघडायचा, कधी चादर उचलायचा, कधी जुने खुणाचा सांडघर उलटायचा, पण काहीच सापडलं नाही. त्यावरून ते अजून रागावले आणि आपल्या आईला अपशब्द म्हणू लागले. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी ताबडतोब ओघळू लागलं. पण मी काही करू शकले नाही. शेवटी बराच वेळ सगळं सहन केल्यावर ते रागावून घरातून निघून गेले. त्यांचं जाणं झाल्यावर खोलीत पुन्हा एकदा अस्वस्थता, शांतता पसरली. मी सासूबाईंजवळ गेली आणि त्यांना हळूच सावरून बसवलं. त्या खूपच दुःखी दिसत होत्या. त्यांच्या डोळ्यात मनस्वळ शोक उडाळून आला होता. त्यांनी माझा हात घट्ट पकडला आणि क्षीण आवाजात म्हणाल्या, पोरे, ते माझे भाऊ होते. आम्ही मोठ्या आणि सुखी संपन्न घरातलं होतो. तुझे आजोबा काही श्रीमंत नव्हते, पण फारच प्रामाणिक आणि मेहनती माणूस होते. मी फक्त त्यांचा चांगुलपणा पाहून त्यांच्याशी लग्न केलं होतं. मला नेहमी वाटायचं की कष्टाच्या कमाईतच खरं सुख असतं. पण मी माझ्या संसारात आनंदही होते.
पण माझा स्वतःचा मुलगा इतका नालायक आणि पैसे मागणारा निघेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आई तुम्ही सतत स्वतःला दोष देऊ नका. यात तुमची काही चूक नाही. जे व्हायचं ते होऊन गेलं. आता आपल्याला खूप हिमतीने पुढे जायचं आहे. मी त्यांना समजून घालत होते तेव्हा अचानक माझं डोकं गरगरायला लागलं आणि मला चक्कर येऊ लागली. माझ्या डोळ्यासमोर अचानक अंधार दाटून आला आणि मी तिथेच खाली बसले. गेल्या काही दिवसापासून माझी तब्येत ठीक नव्हती. मला वारंवार थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता. कधी-कधी मळमळही व्हायची. सासूबाईंनी बराच वेळी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. पण घरातली कामं जोपासण्यात मी नेहमी तो सल्ला बाजूला टाकत गेली. पण यंदा त्या खूप हट्ट बसल्या ह्या वर्षी त्या खूप हट्ट करून बसल्या आणि म्हणायला, "नाही पोरी, आता डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे." दुसऱ्या दिवशी मी गावातल्या एका डॉक्टरांकडे गेली. त्यांनी माझी नीट तपासणी केली. तपासणी संपल्यानंतर डॉक्टर चेहऱ्यावर एक गोडच हसू आणत म्हणाले, "अभिनंदन सायली, तू आई होणार आहेस." काही वेळा माझा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. असं वाटलं माझ्या आयुष्यातल्या त्या मोठ्या अंधाराला आणि कठीण वेळांना अचानक एक नवीन आशेचा किरण मिळाला आहे. कित्येक महिन्यानंतर माझ्या चेहऱ्यावर खरं आणि सुंदर हसू फुटलं. मी घाईघाईने घरी पोहोचली आणि सगळ्यात आधी सासूबाईंना ही आनंदाची बातमी दिली. आपण आजी होणार आहोत हे कळल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळू लागले. त्यांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. त्या दिवशी फार आनंद झाला होता त्यांना. दिवस गेल्यावर आमच्या घरात एक छोटासा सुखद दिवा लागला होता. घरची परिस्थिती अजूनही चांगली नव्हती. पती अजूनही तसेच नकोसं वागत होता. पण माझ्या मनात पहिल्यांदा नव्या आशेचा किरण फुटला होता. कारण आता मी एकटी नव्हती. माझ्या पोटात एक नवीन जीव वाढू लागला होता. मला असं वाटू लागलं की माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या दुःखांच्या बदल देवाने मला ही सगळ्यात मोठी आणि सुंदर भेट दिली. माझा हा आनंद पाहून सासूबाईंनाही खूप भावूक झाल्या. त्यांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून म्हणाल्या, "पोरी, आता तुला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. तू एकटी नाहीस. तुझ्यासोबत तुझं बाळही आहे. जा आता थोडा वेळ खोलीत जाऊन विश्रांती घे. सकाळपासून खूप काम केलंस." मी हसून त्यांची गोष्टी ऐकल्या आणि हळूहळू माझ्या खोलीकडे गेली. खोलीत पोहोचली तेव्हा मी खाटेवर बसली तेवढ्यात माझी नजर भिंतीवर टांगलेल्या माझ्या आणि आनंदच्या लग्नाच्या फोटोवर गेली. मी थोडा वेळ त्या फोटोकडे एकटक बघत राहिली. त्या फोटोत आपण दोघं किती छान हसत होतो. माझ्या चेहऱ्यावर त्यावेळी किती वेगळा आनंद होता आणि डोळ्यात कितीतरी सुंदर स्वप्ने होती. मला आठवलं की लग्नाच्या दिवशी मी मनात कितीतरी अपेक्षा ठेवल्या होत्या. मला असं वाटायचं की माझा पती नेहमी माझ्या पाठीशी राहतील. माझं आयुष्य आनंदात जाईल. पण आजची खरी परिस्थिती किती वेगळी आणि कठीण आहे ते कळालं. अचानक मला तो माणूस आठवला जो काही दिवसांपूर्वी माझ्या दारावर येऊन मला त्याच्याकडे चालायला सांगत होता. त्याने खूप सहजपणे म्हटलं होतं की तो मला भरपूर पैसा आणि आरामदायी आयुष्य देईल. पण त्याला काय समजणार की एक स्वाभिमानी स्त्रीसाठी फक्त पैसा सर्व काही नाही. मी माझ्या पतीच्या वागण्यामुळे मी कितीही दुःखी असले तरी त्याच्या पाठीशी खंबीर उभी घालण्याची आणि त्यांना फसवण्याचा विचार मला मनातही आला नाही. स्वप्नातही पाहिलं नव्हतं. मी मनात स्वतःशी म्हणाली, किती कठीण परिस्थिती असली तरी तू कधीही चुकलेल्या वाटेवर पाऊल ठेवणार नाहीस. संकटे किती आली तरी तू आपलं नातं आणि स्वतःचे कर्तव्य नक्कीच जपशील. माझं पती असं कसे असले तरी शेवटी ते माझेच आहेत. मला ठाम विश्वास आहे की एक दिवस ते नक्की बदलतील. देव त्यांना नक्की चांगल्या वाटेवर आणेल. कदाचित एक दिवस त्यांना त्यांच्या चुका समजतील आणि ते माझं प्रेम आणि माझी निष्ठा समजून घेतील. मी विचार करत असताना हरवली होती तिथंच मला आठवलं मी तर अजून आनंदला सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिलीच नाहीये. आपण बाबा होणार आहोत ही त्यांना अजून माहीतच नाहीये. हा विचार यायचा तसा माझा चेहरा हसला आणि मी माझ्या पोटावर हात टाकला. मनातल्या मनात विचार करू लागली, जेव्हा त्यांना ही गोष्ट कळेल तेव्हा त्यांना किती आनंद होईल. कदाचित आयुष्यात पहिल्यांदा त्यांना एक मोठी जबाबदारी कळेल. या बाळाच्या येण्याची बातमी ऐकून ते आपली सगळ्या वाईट सवयी सोडून देतील आणि छान वडील बनतील. मी हृदयात सुखाचे अनेक पवित्र स्वप्न विणत होते. संध्याकाळ उलटून हळूहळू रात्र झाली आणि मी त्यांच्याकडे परतण्याची वाट पाहत होती. काही वेळाने दरवाजा उघडला, आवाज आला आणि आनंद घरात आला. नेहमीप्रमाणे त्याचे पाय लडखडत होते आणि तोंडातून दारूचा वास येत होता. पण त्याच्या असल्या अवस्थेतही मी त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या छान वडिलांची आशा शोधत होती. आधी मी त्यांना पाणी प्यायला दिलं, मग जेवणासाठी ताट वाढलं. तो थांबून शांतपणे जेवत होता. मला वाटलं की हीच योग्य वेळ आहे. मी त्याला जवळ जाऊन बसली आणि माझं मन जोरात धडधडू लागलं. मला खूप घाबरल्यासारखं वाटत होतं. माझ्या मनात प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास होता आणि आतून काहीतरी वेगळं घडवायचं असं मन होतं. शेवटी मी हिंमत गोळा केली आणि सौम्यपणे म्हणाली, "तुला एक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे." त्यांनी शब्द न काढता माझ्याकडे पाहिलं. "काय आहे?" मी डोक्याला थोडं वाकवून थोडं संकोचाने हसत म्हणाली, "तू बाबा होणार आहे आणि मी आई." माझ्या या शब्दांवर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल असं वाटत होतं. पण त्यावेळी जे काही झालं त्यानं माझ्या सगळ्या आशा मोडून टाकल्या. त्याने अचानक माझ्याकडे जोरात पाहिलं, पण त्याचे डोळे आनंदाने नाही तर रागाने भरलेले होते. त्यांचा चेहरा खूपच रागावलेला दिसत होता आणि त्यांनी मोठ्या आवाजात ओरडलं, "तू काय बकवास बोलतीयस?
तुझे इथे आधीच एक तणाव कमी झाला होता का, जो आता दुसऱ्या एका मोठ्या संकटाचा गळा घेते? त्यांच्या ते शब्द ऐकून असं वाटलं जणू कसली तरी भिंत माझ्या छातीवर उभी केली. माझ्या तोंडात एकही शब्द सुटत नाहीये. मी फक्त त्यांच्याकडे बघत राहिली. बाबा, ही बातमी ऐकून कुणीही असं काही बोलू शकतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला वाटलं होतं की ते खुश होतील, हसतील, मला काहीतरी विचारतील, पण त्यांनी तर माझ्या बाळाच्या असण्यालाच एक मोठं संकट दंड दिलं होतं. एवढं बोलून ते माझ्याकडे वळले आणि कुसत झोपून गेले. जणू मी त्यांच्यासाठी काही उपयुक्तच अशी काही राहिलेली नाही. खोलीत गंभीर शांतता पसरली आणि मी तिथेच खाट्यावर बसून राहिली. माझे डोळे अश्रूंनी भरून आले होते. मी ते थांबवण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही. माझा सगळा आनंद एका क्षणात उडून गेला होता. ज्या बातमीची मी दिवस रात्र वाट पाहत होती तीच माझ्यासाठी अतिशय वेदनादायक ठरली होती. मी हळूच उठले आणि खोलीच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली. माझ्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते आणि मी विचार करत होते की माझं बाळ या जगात येण्याआधी स्वतःच्या वडिलांसाठी इतकं ओझं कसं बनलं. मी कोणाचं काही बिघडवलं का? प्रत्येक आनंदाच्या जागी मला फक्त दुःखच मिळत होतं. मी खूप वेळ तिथे बसून रडत राहिली, पण आनंदने कधी मागे वळून पाहिलं नाही का मी का रडतीये ही विचारांची त्याला तसदी झाली नाही. त्या रात्री मला डोळ्याच्या पापण्याही मिटल्या नाहीत. मी पोटावर हात ठेवून फक्त विचार करत होती की ही दुनिया काही म्हणो, त्याचं स्वतःचं रक्त असलं तरी त्याचं ओझं समजून नाकारलं तरी चालेल, पण माझ्यासाठी माझं मूल म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. मी त्याला प्रत्येक परिस्थितीत सांभाळेन. आणि त्याच्या जन्माची बातमी ऐकल्यावर त्याच्या आईच्या काळजाचे किती तुकडे झाले होते याची एक पुसटशी कल्पना येते. ही जाणीव मी त्याला कधीच होऊ देणार नाही. त्या रात्री माझ्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते आणि मनातील शेवटची आशेची किरण पूर्णपणे बंद पडली. हळूहळू घराची स्थिती आधीपेक्षा खूपच वाईट झाली होती. घरातलं अन्नधान्य राशन संपत चाललं होतं आणि कधी पिठाचा डबा रिकामा असायचा तर कधी डाळच संपून जायची. कित्येकदा असं व्हायचं की मी स्वतः अर्ध्या भुकेने राहायची, ज्यामुळे आजारी सासूबाईंना आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला 2 घास नीट मिळू शकतील का. सासूबाईंची तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती आणि त्यांच्या औषधासाठीचा खर्चही वाढत होता. पण घरात कमवायचं दुसरं काहीच साधन नव्हतं. आनंद घराची जबाबदारी काहीच घेत नव्हता. त्यांना फक्त स्वतःच्या वाईट सवयी आणि मौज-मस्तीची काळजी होती. पुढे काय होणार याचा विचार मनात चिडू लागला होता. एक दिवस मी नेहमीप्रमाणे बाजारात भाजी आणायला गेली होती. भाजीवाल्याशी पैशाचा भाव करत असताना गावातील काही मान्यवर लोक माझ्याजवळ येऊन उभे राहिले. त्यांचा चेहरा नाराज आणि रागवलेला दिसत होता. त्यापैकी एकाने सांगितलं, "सायली, आम्हा तुझा खूप आदर करतो. आम्हाला माहीत आहे तू खूप गुणी आणि मेहनती मुलगी आहेस. पण तुझ्या नवऱ्याच्या कर्तव्यांनी आणि आता सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. तो कधीही कुठेही बसून दारू पितो, आपल्या वाईट मित्रांसोबत जुगार खेळतो आणि आता तर तो गावातील आया बहिणींवर वाईट नजर टाकू लागलाय. आम्ही त्याची ही थेरं आता जास्त दिवस सहन करणार नाही." हे सगळं ऐकून माझं मन खूप दुखू लागलं. मला असं वाटलं की जमीन फाटून मी त्यात गार पडलावी. मी त्याच्याकडे हात जोडून पूर्ण लाचारीने म्हटलं, "काका, मला माझ्या नवऱ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला तर त्यासाठी मला खरंच खूप वाईट वाटतं. मी मनापासून माफी मागते. मी त्यांच्याशी बोलणार होती, समजावून सांगेन की आता त्यांच्याकडून असं कधी होणार नाही." माझ्या आवाजातील तो वेदनादायी आणि हलका वेगळा सूर पाहून कदाचित त्यांनाही समजलं असेल माझं असं हालचाल आहे. म्हणून ते जास्त काही न बोलता तिथून निघून गेले. पण ते जायच्या ओघात मला खूप त्रास झाला. मला वाटलं आता काय करावं. मी आनंदला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यावर कोणताही फरक पडत नव्हता. दिवस गेल्यानंतर त्याचं वर्तन अजूनच वाईट होत गेलं. दुसरीकडे सासूबाईंची तब्येत खूप खालावली होती आणि माझ्या बाळंतपणाचे दिवस हळूहळू जवळ येत होते. मला पटलं होतं की जर मी आता स्वतःसाठी काही केलं नाही तर हे घर अगदीच उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून मी घरातच बसून कपडे शिवायला सुरुवात केली. सुरुवातीला गावातील 2-3 बायका कपडे घेऊन आल्या. नंतर हळूहळू इतर लोक येऊ लागले. कोणाला ब्लाऊज शिवून द्यायचं होतं, कोणाला सलवार, तर कोणाला लहान मुलांचे कपडे शिवायचे होते. मी दिवस रात्र एक करून मेहनत करू लागले. कित्येक वेळा सुईने बोट लाल होई, जखमी व्हायचे, पण तरी मी थांबले नाही, कारण माझ्या डोक्यावर माझ्या बाळाचा आणि सासूबाईंचा फार भार होता. माझ्यावर मोठी जबाबदारी होती. हळूहळू शिलाईचं काम करून थोडेफार पैसे मिळू लागले. त्याच पैशांमुळे घरचं राशन येऊ लागलं आणि सासूबाईंना औषधही वेळेवर मिळू लागली. आयुष्यात पहिल्यांदा मला वाटलं की कदाचित मी ही परिस्थिती काहीशी सांभाळून घेईन. पण माझं छोटं दुःखाचं सुख देवाला फार दिवस मान्य नव्हतं. जेव्हा आनंदला कळलं की मी शिलाई करून पैसे कमवते, तेव्हा त्याच्या डोळ्यातून त्या गिधडासारख्या नजरेने तो पैसा पाहिला. ते रात्री घरी येत माझ्याकडे पैशांसाठी मागणी करत असे. जेव्हा मी नकार द्यायची किंवा सांगायची की ही पैसे आईसाठी आहेत, औषधासाठी आणि घर खर्चासाठी पैसे हवे आहेत, तेव्हा ते खूप रागवायचे. अनेक वेळा त्यांनी पैशांसाठी माझ्यावर हात देखील उचलला. माझ्या पोटात त्यांचं स्वतःचं मूल वाढत होतं, पण त्या नराधमाला त्याला मात्र काही फरक पडत नव्हता. ते मला जोरजोरात ढकलायचे, माझ्यावर ओरडायचे आणि माझ्या हक्काचे पैसे जबरदस्तीने हिसकावून न्यायचे. मी एकटी रडत बसायची.
आणि ते पैसे दारू आणि जुगारात उडवून टाकायचे. अखेर एक दिवस मी मनाशी ठरवलं की आता त्यांच्याशी अगदी शांतपणे बोलायला हवं. कदाचित माझं बोलणं त्यांच्या मनाला कुठेतरी भिडेल आणि त्यांना स्वतःच्याबद्दल काहीतरी समजेल. चूक झाल्याची जाणीव होईल तेव्हाच ते घरात होते. ते घरात होते म्हणून मी धीर करून त्यांच्याजवळ बसले. मी प्रेमाने आणि मऊ आवाजात त्यांना समजावून सांगू लागली, आता आपण फक्त दोन नाहीयेत. आपल्या आयुष्यात एक नवीन जीव येणार आहे. आपलं बाळ जन्माला येणार आहे. तिकडे आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. आता तरी आपण जबाबदारीने वागायला लागेल. हे घर सांभाळायला हवं. पण माझ्या एका शब्दाचा सुद्धा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. उलट त्यांना भीषण संताप आला आणि ते उठले. माझ्याकडे ठेवलेले शिलाईचे पैसे जबरदस्तीने हिसकावू लागले. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पैशांचा सगळा तग धरून ठेवायचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी विचार न करता माझा मनगट खूप जोराने झटका मारला आणि सगळे पैसे झपटून घेऊन पटकन घराबाहेर निघून गेले. ते घरातून निघाले की मला एक अनामिक भीती आणि प्रचंड घबराट वाटायला लागायची. मन दुःखाने खूप फुटलायला लागायचं. तरी मी ठरवलं होतं की सासूबाईंना भेटायला जावं. कदाचित त्यांच्याशी थोडंसं बोलून मन हलकं होईल. हळूहळू पावलाने त्यांच्याच खोलीत गेली. पण खोलीच्या दरवाजासमोर उभा राहिले वर माझे पाय गोठले. सासूबाई खाटेवर अगदी शांतपणे झोपलेल्या होत्या. त्यांचे डोळे मिटलेले होते. मला वाटलं कदाचित त्यांना झोप लागली असेल. मी जवळ जाऊन बसली आणि हळूच हाक मारली, आई. पण तिकडून काहीच उत्तर आलं नाही. मी पुन्हा आवाज दिला आणि त्यांचा खांदा हलवला. पण काहीच हालचाल झाली नाही. माझा ठोका चुकला. मला घबराट झाली. मी जोरजोरात त्यांना हलवायला लागली, आई, आई डोळे उघडा ना, आई माझ्याशी बोला. पण त्या अजूनही सुन्न होत्या. तसतसे मला कळलं की त्यांचं शरीर बर्फासारखं थंड झालंय. त्यांच्या हातात ती मायेची ऊब नाहीशी झाली होती. ती नेहमी असायची. ती एका क्षणात जणू माझं सगळं जग थांबून गेलं. तिने मला या जगात कायमचं एकटीला सोडून दिलंय हे लक्षात येण्यासाठी मला काही वेळ लागला. माझ्या तोंडातून एक भयंकर किंकाळी निघाली आणि मी तिच्या छातीवर डोकं ठेवून धसधसा रडू लागली. माझ्या या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की ती आता या जगात नाहीये. या सगळ्या घरात जर कोणीतरी मला समजावून सांगणार असेल, मला हक्काने लेक म्हणून हाक मारणार असेल, माझं दुःख सांभाळणार असेल, तर ती फक्त माझी सासूबाई होती. आणि मग आज सुद्धा त्या सुद्धा निघून गेल्या होत्या. मला असं वाटलं जणू मी अथांग जगात पूर्णपणे पोरकी झाली आहे. माझे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. माझा तो काळजाचा तुकडा ऐकून गावातील लोक धावत धावत आमच्या घरी जमायला लागले. सासूबाई आता या जगात राहिल्या नव्हत्या हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. काही बायका मला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. पण रडून रडून माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. मी सतत एकच विचार करत होते की आता मी कोणाच्या आधाराने जगू. गावातील लोकांच्या मदतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. सासूबाईंच्या चांगल्या वागणुकीमुळे संपूर्ण गाव हळहळत होतं. कारण प्रत्येक जणी त्यांचा आदर करत होते. पण आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्वतःच्या आईचं जाण्याचं असं काही दुःख नव्हतं जे एका मुलाच्या चेहऱ्यावर असायला हवं होतं. मी जळत्या चितेच्या ज्वालाकडे एकटक पाहत होती आणि त्यातून आतून काहीतरी वेदना जाणवत होत्या की माझ्या आयुष्यातील शेवटची आशा आणि माया यांचा आधार माझ्या डोळ्यासमोर जळून खाक झाला होता. त्या दिवसानंतर त्या घरचं रूप अजूनच करकचून गेलं आणि सुन्न झालं. माझ्या मनात एक अशी रिकामी जागा झाली होती ज्याची भरून निघणं अशक्य होतं. सासूबाईंना अंत्यसंस्कार झाले आणि त्या घरात जे थोडकं जिवंतपणा होता तेही त्यांच्यासोबतच संपुष्टात आलं. त्या घरातून निघून गेल्यावर त्यांची आठवण फक्त आणि फक्त घराच्या प्रत्येक भिंतींनाच वारंवार करून द्यायची. त्यांची खोली अगदी तशीच होती जशी त्या सोडून गेल्या. त्यांची उशी, चादर, औषधांच्या बाटल्या सगळं तर जागेवर होतं. पण त्या खुणा फक्त जागल्या होत्या. मी वारंवार त्यांच्या खोलीत जाऊन तासनतास तिथे बसून राहायची. मला विश्वास बसत नव्हता की आता त्या मला हक्काने लेकी म्हणून हाक मारणार नाहीत. माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवणार नाहीत. ना कधी पोरी जरा विश्रांती घे म्हणत रागवणार नाहीत. या जगात आल्यापासून मला इतकं दुःख केवळ काही नाही असं मला वाटायचं. सोसलं होतं. पण सासूबाईंचं जाणं म्हणजे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख होतं. कारण त्या या घरातल्या एकट्या त्या माणसाच्या होत्या ज्या मला समजून घेत होत्या. माझ्या वेदना काळजात साठवत होत्या आणि प्रत्येक संकटात माझा आधार बनून उभ्या राहायच्या. मी त्यांच्या खाट्याजवळ बसून त्यांच्या जुन्या आठवणीत हरवले होते. मला आठवत होतं की मी रोज कसं आणि मी ती त्या पायांची मालिश करत असे. स्वतःच्या प्रेमाने जेवण भरवत असे. रात्री त्यांच्या कुशीत बसून गप्पा मारायची. त्यांच्या तरुणपणाच्या जुन्या गोष्टी सांगत असत त्या. दुसऱ्या बाजूला आनंदचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता. अंत्यसंस्काराच्या वेळी तो कुठंच दिसला नाही आणि आता तर संपूर्ण दिवस उलटला तरी त्या घराकडे एकदाही फिरले नव्हते. जरी त्यांना बराच वेळ गायब राहण्याची सवय असली तरी आजची परिस्थिती काहीतरी वेगळीच होती. मला काहीच समजत नव्हतं की तो नक्की कुठे आहे. सासूबाईंच्या खोलीत बसून मी हेच विचार करत होती. हात पुढे ठेवून स्वतःला बळकट करण्याचा प्रयत्न करत होती. कारण आता फक्त स्वतःसाठी नाही तर माझ्या पोटात वाढणाऱ्या त्या निष्पाप बाळासाठी बळकट राहणं गरजेचं होतं. एवढ्यात अचानक बाहेरून काही लोकांचा जोराचा आवाज ऐकून मी उठली आणि बाहेर पडली. पाहिलं तर गावातल्या काही माणसं घराच्या अगदी जवळ उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर मोठा ताण जाणवत होता.
त्यांना पाहताच माझ्या मनात एकदम घबराट जागी झाली. मी घाबरून म्हटलं, "काय झालं काका? काय आहे?" त्यातल्या एका माणसाने फारच गंभीर आवाजात हळूच सांगितलं, "सायली, आम्हाला तुला काही सांगायचंय." तो गंभीरपणा ऐकताच माझा कंटाळा एकदम खाली आला. मी थरथरत्या आवाजात विचारलं, "काय झालं सांगा ना." तेव्हा त्याने अखेरचा पोट फुटला. "आनंदला पोलिसांनी पकडून नेलंय. तो सध्या तुरुंगात बंद आहे काही वेळासाठी." मी त्यांच्याकडे फक्त एकटक पाहत होती. मला वाटलं कदाचित माझ्या कानाला काहीचं चुकीचं ऐकलंय. मी पुन्हा विचारलं. त्यांनी सांगितलं, "आनंदला गावातल्या एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिथेच रंगेहात पकडला गेला. लोकांनी त्याला जोरदार मारलं आणि पोलिसांकडे दिलं. आता तो लॉकअपमध्ये आहे." त्यांचे हे शब्द ऐकताच मला वाटलं माझ्या पायाखालची जमीनच सरकतीये. मी तिथेच उंबरठ्यावर कोसळली, डोक्यावर हात ठेवून बसून राहिली. त्यांच्या त्या शब्दांच्या विचारात पडसाद माझ्या कानात सतत गुंजत राहिली. आनंद इतका खालच्या थराला जाईल असं मी कधीच स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला माहीत होतं की दारू पितो, जगार खेळतो, वाईट लोकांसोबत भटकतो आणि घरात ड्रामा करतो, पण चोरीपर्यंत जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पैशांची खट्ट खूण आणि लोभ त्याच्या मनात इतकं खोलवर गाजलं होता की चांगला वाईट यातला फरकच त्यांना दिसत नव्हता. ते एक करके चुका करतच होते आणि दरवेळी स्वतःला आणखी खोल फसत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, पण ह्या वेळेस त्या आसवाला तेवढं दुःख नव्हतं, तर त्यात भीतीने भरलेली लाज, राग आणि मनाची पूर्ण तुटलेली वेदना होती. मला असं वाटत होतं त्यांनी फक्त स्वतःची अब्रू वेशीवर टांगली नाही, तर माझी अब्रू वेशीवर टांगली होती. गावकऱ्याने आधीच त्यांच्या कृत्यामुळे मला वाईट म्हणायला सुरू केलं होतं आणि ही चोरीची बातमी जंगलात आग लागल्यासारखी संपूर्ण गावात पसरली. लोक आता माझ्या मागे काय काय बोलतील हे विचार करत माझं मन थरथरत होतं. पण त्याहूनही मोठी भीती आणि दुःख ही होती की ज्या माणसाच्या सुधारणेची मी इतक्या वर्षांनी आशा ठेवली होती, तो माणूस दिवसेंदिवस स्वतःला तो सगळं पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणार होता. मी त्याला किती वेळा पाय धरून समजावलं, किती वेळा विनवणी केली की आता तरी ठीक होईल, कारण आपल्याला लवकरच मूल होणार आहे. पण त्याने माझ्या शब्दाला किंमत दिली नाही आणि आज त्याचं फळ म्हणून तो पूर्णपणे हताश होऊन गेलाय. गावातले लोक काही वेळ माझ्या बाजूने उभे राहायला प्रयत्न करत राहिले. मग ते सगळे निघून गेले. ते जाताच मी धावत सासूबाईंच्या खोलीत गेले. खाटेवर पडून जोरजोराने रडू लागले. मला असं वाटत होते की माझ्या दुर्दैवी आयुष्यावर दुःखाचा अख्खा डोंगर कोसळला आहे. आता पुढे काय करायचं? एकच अंधार मला सगळीकडे वेढून टाकलं होतं. एकीकडे माझी मायेची सासू मला कायमचं सोडून गेली होती. दुसरीकडे माझे पती आपल्या कर्मामुळे जेलमध्ये अडकला होता आणि तिसरीकडे माझ्या पोटात वाढणारा तो निरागस जीव होता, ज्याचं भवितव्य मला पूर्णपणे अंधारासारखं दिसत होतं. पण खूप रडून झाल्यावर मी अखेर माझे डोळे पुसले, पोटावर हात ठेवून स्वतःला ठामपणे म्हणाले, "सायली, आता तुझी जरा पण मिठी फुटू देणार नाही. जर तू हरलीस तर बाळाचं काय होईल हे जग काहीही म्हणो, पण आता मला या बाळासाठी जगायचं आहे. त्याच्या हक्कासाठी लढावं लागेल. मला त्याच्या हक्कासाठी लढावं लागेल, कारण आता हे बाळ माझ्या उरलेल्या आयुष्याचं शेवटचं आशेचं किरण होतं आणि कदाचित याच एका किरणावर माझ्या शरीरात अजूनही श्वास टिकलाय. पण पुढचा मार्ग कसा असेल हे मला अजिबात समजत नव्हतं. एका बाजूला पती अजूनही गजाआड होता, तर दुसरीकडे माझ्या एकटीच्या खांद्यावर जबाबदाऱ्या आणि संकटाचा डोंगर उभा होता. मी माझ्या खोलीत बसून खूप वेळ विचार करत राहिली. मग मी घरात काही पैसे सापडतात का म्हणून शोधायला सुरुवात केली. कपाटाच्या एका कोपऱ्यात काही जुन्या नोटा मिळाल्या आणि स्वयंपाकघरातल्या एका जुन्या डब्यात थोडी नाणी साठवलेली भेटली. हो, पण त्या थोडक्याशा पैशांनी काहीच होणार नव्हतं. मी वारंवार पैसे मोजायला सुरुवात केली आणि दरवेळी मला फक्त निराशा मिळायची. अखेर पूर्णतः खचून मी पुन्हा सासूबाईंना खोलीत गेली. खोलीत पाऊल टाकताच माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांची आठवण अजूनही त्या खोलीच्या कोपऱ्यात जिवंत होती. जड मनाने तिथे आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. कदाचित त्यांनी कुठेतरी पैसे लपवले असतील आणि मला माहीत नसेल. खोलीत शोध घेत असताना अचानक माझं लक्ष खाटेच्या खाली अगदी कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या झुळीने माखलेल्या गोष्टीकडे गेलं. लाकडी संदुकावर खाली पडली. माझी नजर त्यावर पडली. मी ती पेटी अगोदरही अनेक वेळा पाहिली होती, पण कधीच तिला फार लक्ष दिलं नव्हतं. मी पेटीसमोर खाली बसले आणि तिला एकटक बघायला सुरुवात केली. मनात खूप प्रश्न उठायला लागले. कशामुळे आणि आत काय असू शकतं? पण लगेच माझ्या कट्टर विचाराने मला थांबवलं. कोणाच्या व्यक्तिगत जिम्मेदारीनंतर त्यांच्या वस्तू चोरून उघडणं योग्य नाही, असं मनात आलं. पण नंतर लगेच मला घरातील भीषण परिस्थिती आठवली आणि मनात आलं की न जाण्याऐवजी काहीतरी असे महत्त्वाचं असू शकतं, ज्यामुळे या कठीण काळात आम्हाला मदत होईल. मी खूप वेळ अशा संभ्रमात बसून होती. हात पुढे देऊ शकली नाही. अखेर मन सावरून मी हिंमत केली आणि त्या संदुकाचं जुनं कुलूप तोडून टाकलं. जशी मी ती संदूक उघडली तसं माझा श्वास काही सेकंदासाठी थांबला. माझी नजर तिथेच अडकली. आज जे काही होतं ते पाहून माझे डोळे मोठे झाले, कारण तिथे सोन्याचे अनेक जुने दागिने, जड अंगठ्या आणि इतर मौल्यवान दागिने खूपच काळजीपूर्वक कपड्यात गुंडाळून ठेवलेले होते. मी काही वेळ थक्क होऊन त्या दागिन्यांकडे पाहत बसली. मग माझी नजर एका बाजूला ठेवलेल्या काही जुन्या कागदांवर गेली. मी ते कागद हातात घेतले आणि ते वाचू लागले. तेव्हा लक्षात आलं की
हे कागद जमिनीचे आहेत आणि जमिनीचे आणि मालमत्तेचे खरे दस्तऐवज आहेत. मग मला सासूबाईंचा तो शब्द आठवला, जे ते किती वेळा सांगायचे की त्यांचं माहेर खूप सुखी आणि समृद्ध होतं आणि त्यांचे भाऊही फार श्रीमंत होते. आता सगळा खड्डा उघड झाला होता की बहुधा त्यांच्या भावाने त्यांना हे सगळं दिलं असेल आणि त्यांनी ते सगळं जगापासून खास करून आनंदपासून लपवून ठेवलेलं होतं. त्यांना नक्कीच भीती असायची की जर आनंदला या दागिन्यांचा काही ठाव ठिकाणा लागला तर तो एका रात्रीत हे सगळं विकून दारू जुगारात उडवून टाकेल, कारण तो त्यांचा पोटचा मुलगा होता. हावरेपणा आणि त्याच्या वाईट सवयी मला चांगल्या ओळखता आल्या होत्या. मी बराच वेळ त्या दागिन्यांकडे आणि कागदांकडे बघत बसले होते. त्यावेळी एका क्षणाला माझ्या मनात विचार आला की यातलं थोडं सोनं विकून आनंदला जेलमधून सोडवलं तर कसं राहील? काय करावं? शेवटी तो माझा पती आहे. पण तसाच्या तसाच माझ्या डोळ्यासमोर सासूबाईंचा मायेचा तो चेहरा मला आठवला. मला कळलं की त्यांनी हे सगळं मोठ्या भविष्याचा विचार करूनच जपून ठेवलं असेल आणि मी त्यांचा हा विश्वास कधीच तोडू शकत नाहीये. जर मी आज हे पैसे आनंदसाठी खर्च केले आणि त्याला सांगितलं, तर उद्या माझ्या जन्माला येणाऱ्या निष्पाप बाळाला आधार मिळणार नाही. कायमच हिरावून घेणारं सगळं असं वाटत होतं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते सारे दागिने, कागदपत्र नीट त्या संदुकीत ठेवून बंद केलं. त्यानंतर मी सरळ गावातल्या सरपंचांकडे गेली. त्यांनी आमची सगळी परिस्थिती सांगितली आणि खूप विनवणी केली. बराच वेळ समजावलं की अखेर त्यांना दया आली. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काही पैसे उधार दिले. ते पैसे घेऊन मी पोलीस स्टेशन गाठलं आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आनंदला लॉकअपमधून सोडून आणलं. जेव्हा ते जेलच्या बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे ती घमंड कोणताही नव्हते. ते शांतपणे मान खाली करून माझ्या मागे चालत होते. असं वाटायचं की त्यांना त्यांच्या कृत्याची खूप लाज वाटत होती. रस्त्यावरून जाताना गावातील लोक आमच्याकडे थांबून बघत होते. अनेकांनी तोंडातल्या तोंडात आणि मागून माझ्यावर टोमणे मारत होते. कोणीतरी म्हणायचं, "पहा रे बाई, किती निष्ठुर आहे, एवढा अपमान सहन करूनही नवऱ्याला वाचवायला धावली." तर काही म्हणत होते, "अशा चोराला तुरुंगात बसवायला हवं, तो कधीही सुधारणार नाही." त्याच्या या शब्दांनी माझ्या मनात खूप दुखावलं पण मी कोणालाही काही उत्तर दिलं नाही. मी शांतपणे पावलं टाकत पुढे चालत राहिली. त्या दिवशी पहिल्यांदा मला आनंदच्या चेहऱ्यावर खरंच पश्चाताप आणि लाजची भावना दिसली. त्याचे डोळे जमिनीकडेच खिळलेले होते. ते एवढेच नव्हते की गावातल्या कुणाच्या डोळ्याला डोळे भिडू पाहू शकत नव्हता. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या हद्दपार हिंगणाऱ्या कृत्याची भीषण जाणीव झाली होती आणि गावकऱ्यांचं तोंड उघडणं त्यांच्या हृदयाला झणझणीत जखम घालत होतं. आम्ही दोघे बिना अवघडता एकही शब्द न बोलता घरी आलो. घरी पोहोचल्यावर ते सरळ खोलीच्या एका कोपऱ्यात जाऊन शांत बसले. यावेळी त्यांनी ना पैशासाठी नाजूकपणा दाखवला, ना दारू पिऊन शोभेला तर कासावीस करायची चेष्टा केली, ना कुठल्याही गोष्टीवर ओरडले. ते फक्त एका कोपऱ्यात सुन्न होऊन बसले होते. मी दुरून त्यांना पाहत होती आणि माझ्या मनात काहीतरी अनामिक आशेचा किरण जागा झाला होता. अरे, हा तो बदल असणार का, ज्याची मी इतक्या वर्षापासून चातकासारखी वाट पाहत होती? जेलमध्ये राहिलेल्या त्या काही दिवसांनी खरंच त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव दिली का? मला काहीच ठाऊक नव्हतं. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर जी लाज पाहिली होती ती वेगळीच होती. बऱ्याच काळानंतर माझ्या मनात एक छोटीशी आशा जागी झाली की कदाचित सगळं अजून संपलेलं नाही. या आयुष्यातल्या या खोल अंधारानंतरही कुठेतरी एक लहानसा प्रकाशाचा किरण अजूनही उरलेला आहे. मी काही वेळ त्यांच्याकडे पाहिलं आणि अगदी सौम्य आवाजात म्हटलं, "तुम्ही बसा, मी आता जेवणासाठी ताट घेऊन येते." त्यांनी काही न बोलता फक्त होकारार्थी हात हलवला. मी स्वयंपाकघरात गेली आणि त्यांच्यासाठी ताट वाढू लागले. माझ्या डोक्यात हजारो विचार फिरू लागले. त्यांच्या मनात काय चाललेलं असावं माहीतच नव्हतं. एवढ्यात अचानक दरवाजावर कोणीतरी पुन्हा थाप मारली. मी घाईघाईने बाहेर निघाले आणि दरवाजा उघडला. समोर तोच नीच माणूस उभा होता, ज्याला मी वारंवार घरातून हाकलून पाठवलेलं होतं. त्याला पाहताच माझा चेहरा रागाने भरून आला. तो हसून म्हणाला, "सायली, तू खरंच मोठी मूर्ख आहेस रे. तुझ्याकडे किती मोठ्या संधी होत्या. तुझा नवरा जेलमध्ये सडत होता. तू हवं असतंस तर माझ्याबरोबर निघून गेली असतीस. मी तुला ऐश्वर्यासारखं आयुष्य दिलं असतं, गडगंज पैसा दौलतही दिली असती, पण तू शेवटी त्या भिकारी चोराला पुन्हा पाठीशी वर घेतलंस." तो हसत होता आणि पुढे म्हणाला, "मी तुला किती वेळा सांगतोय की तू माझ्याबरोबर ये, पण तू प्रत्येक वेळी मला नकार देतेस." त्याचे ते शब्द ऐकून माझं रक्त उसळून आलं. मी जोरात आक्रमक आवाजात त्याला सुनावलं, "कळवून ठेव, आज नंतर तू या दारात पाऊल ठेवलास, माझ्या इतकं वाईट कुणीही नसेल. मी माझ्या पतीला सोडून तुझ्यापेक्षा नीच माणसाबरोबर निघून जाईन का? असं कधीच होणार नाही. ते माझे पती आहेत आणि मी जन्मजन्मी त्यांच्याबरोबर राहीन. मग तो माझ्याशी किती वाईट वागत असला तरी मला माझ्या नात्यांची आणि स्वतःच्या कर्तव्याचा सन्मान राखता येतो. त्यामुळे अजून इथे येण्याची हिंमतही कधी करू नकोस." माझे तिखट रूप पाहून त्याचा चेहरा पूर्ण पांढरा होऊन गेला. त्याला काही बोलायचं होतं, पण मी एक सेकंदही वाया न घालवता थेट त्याच्या तोंडावर दरवाजा जोरात बंद केला. दरवाजा बंद केल्यानंतर मी पाठीमागे हात ठेवून थोडा वेळ दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं.
मग जेवणाचं ताट उचलून मी खोलीत गेली. इथे आनंद बसले होते. जसं मी खोलीत पाऊल टाकलं तसं त्यांच्या चेहऱ्यावरची व्यक्ती संपूर्ण बदललेली दिसली. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा दारूचा माज किंवा राग नव्हता, तर ते अगदी खूप उदास आणि पश्चातापाने ग्रस्त दिसले. मी त्यांच्यासमोर जेवणाचं ताट ठेवायला लागले. तेवढ्या अचानक ते खाटेवरून उठले आणि माझ्या अगदी जवळ आले. त्यांनी हळूवारपणे माझा हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या या स्पर्शाने मी जागीच थंड झाले, चक्रावून गेले. कारण लग्नानंतरच्या इतक्या वर्षांनी त्यांनी कधी इतक्या प्रेमाने किंवा आदराने माझा हात हातात घेतला नव्हता. नक्की काय झालं हे मला समजेना असं झालं. त्यावेळी माझी नजर त्यांच्या डोळ्याकडे गेली, तर त्यांचे डोळे आसमानी भरून आले होते. पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि ते माझ्याकडे बघत अतिशय कळवळून म्हणाले, सायली, मला माफ कर कर. मी तुझ्यासोबत खूपच वाईट वागलोय. मी तुझा फार मोठा गुन्हेगार आहे. तू किती समजून घेऊन आणि सोसून किती एकनिष्ठ बायको आहेस हे मला कधीच कळलं नाही. मी तुला आयुष्यभर फक्त दुःख दिलंय. कधी तुझा आदर केला नाही. नेहमीच तुला मारलं, तुझा अपमान केला, तुझ्या भावना चिरडल्या आणि तुझ्यावर अन्याय केला. पण तरी तू कधी माझा हात सोडला नाही. आज जेव्हा मी जेलमध्ये गुंग होतो तेव्हा मला खरी जाणीव झाली की या जगात माझ्यासाठी असं कोणतं तरी एक माणूस आहे, जो म्हणजे तूच, जी प्रत्येक परिस्थितीत मला उभं करून दिलंस. त्याचा आवाज थरथरला आणि पुढे म्हणाला, जेव्हा गावकरी रस्त्यावर येताना तुझ्यावर शब्दांहून हल्ला करत होते तेव्हा सुद्धा तू ढाल बनून माझ्यासोबत उभी राहिलीस. आणि आता बाहेर जो माणूस उभा होता त्याचं बोलणं सुद्धा माझ्या कानावर आलं होतं. मला माहीत आहे तो कोण आहे आणि तो तुला काय पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. पण तू तुझ्या स्वाभिमानाने त्याला उत्तर देऊन हकलवून लावलंस ना. या वेळात माझ्या डोक्यात विजेचा कडकडाट झाला आणि मला माझी चूक लक्षात आली. तू ठरवलं असतंस तर मला तिथे सोडून निघून जाऊ शकली असतीस. पण तू तसं केलं नाहीस. सायली, मी खरंच स्वतःच्या नजरेत खूपच अपराधी आहे. मला तुझी नजर सहन होत नाही. एवढं बोलून तो थेट माझ्या पायावर पडायला लागला. पण मी एक क्षणासाठी विचार न करता त्यांचा हात धरून थांबवलं आणि वर उचललं. मी म्हणाल, तुला असं करण्याची गरज नाही. जर आज तू खऱ्या मनाने तुझ्या चुकीची जाणीव झाली असेल तर माझ्यासाठी तीच या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. माणसाकडून चूक होती. जी वेळेवर आपली चूक मान्य करतो आणि स्वतःला सुधारतो तोच खरा माणूस असतो. माझंही म्हणणे ऐकून ते अजून रडू लागले. पण यावेळी त्यांच्या डोळ्यातून न घोटाळा न खरी एक पश्चाताप त्यांच्या डोळ्यात दिसला. आम्ही दोघं काही वेळ शांत उभे राहिलो. मग मी त्यांच्या अश्रू पुसत म्हणाली, आता जुनी गोष्ट मागे सोड, पुढे पाहूया. विसरून जा आणि आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करूया. असं म्हणत त्यांनी हळूच डोळे पुसले आणि होकाराने मान हलवली. त्यावेळेपर्यंत लग्नाला इतकी वर्ष झाली होती, पण पहिल्यांदा आम्ही दोघं शांतपणे शेजारी बसून जेवायला लागलो. त्या दिवशी आमच्या घरात ना कोणतंही भांडण, ना आरडाओरडा, न मनात काही काळजी. ते फक्त एक असामान्य शांत आनंददायक अनुभव होता, जो मी माझ्या संसारात पहिल्यांदा अनुभवत होते. जेवताना अचानक मला त्या संदुकीची आठवण आली. मी आनंदला सगळं खरं सांगितलं की सासूबाईंनी खाटाखाली सोनं आणि जमिनीचे कागदपत्र सापडले आहेत असं. पण मला अजूनही कळत नव्हतं की मी ही गोष्ट का लपवली होती त्याच्यापासून. मग मी उचललेली ती लाकडी संदूक, त्यातलं सगळं सामान त्याच्यासमोर ठेवलं. त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, ही सगळी आईंची जपवणूक आहे. आता आपण दोघांनी मिळून ठरवायचं की पुढे काय करायचे. मनात कुठेतरी भीतीची एक सळसळ जाणवली. असं वाटलं, ही गडगंज सोनं पाहून आनंदमधील तो जुना पैशांचा हावरा माणूस पुन्हा जागा तर होणार नाही ना. पण दुसऱ्या क्षणी त्यांनी त्या दागिन्यांकडे आणि कागदपत्रांकडे पाहिलं आणि शांतपणे ती संदूक माझ्याजवळ सरकवली. ते मऊ स्वरात म्हणाले, सायली, असं सांगितलं नाही का, सगळं तुझ्याकडे सुरक्षित ठेव. जर मला हे आधी मिळालं असतं तर मी माझ्या नशेत हे सुद्धा गमावून ठेवलं असतं. पण आता मला ती जुना नरक सोडून आयुष्य जगायची कुठली इच्छा नाही त्याच्यासारखी. मी स्वतःच्या हाताने मेहनत करणार, घाम गाळणार आणि माझ्या मुलांना प्रामाणिकपणाची भाकरी खायला देणार. हे सगळं ऐकून माझे डोळे सुखाच्या अश्रूंनी भरून आले. इतक्या वर्षांच्या वनवासानंतर आज पहिल्यांदा मनापासून वाटलं की माझा पती खरंच बदललेला आहे. आज सासूबाईंना जिथे कुठे असतील तिथून आपल्या मुलाच्या बदललेल्या रूपावर सर्वात जास्त आनंद झाला असता. काही दिवसानंतर मी खूप आनंदी होते. ज्या दिवसाची मी खरंच बरेच वेळ चातकासारखी वाट पाहते, तर तो दिवस शेवटी माझ्या आयुष्यात उजळला होता. आनंद आता खूपच वेगळा झाला होता. त्याने दारू आणि जुगार त्यानं कायमचं बंद केलं होतं. त्याला प्रत्येक चांगला बदल माझा आत्मविश्वास आणखी मजबूत करत होता. ते रोज सकाळी लवकर उठायचे, कामाला जायचे आणि संध्याकाळ झाल्यावर थेट घरी परतायचे. आता त्यांना आपला संसार सांभाळायला आवडायचा, थोडी काळजी वाटायची. पण सगळ्यात जास्त आनंद त्यांना याच गोष्टीचा होता की लवकरच ते बाबा होणार होते. त्यांनी गावातल्या बाजारात कपड्याचं एक छोटं दुकान सुरू केलं होतं. सुरुवातीला नवीन काम असल्यामुळे धंदा थोडा मंद होता, पण आनंदने आपली जिद्द आणि कष्ट सोडले नाही. हळूहळू लोकांचा त्याच्यावर विश्वास बसू लागला. दुकान चालू लागलं आणि गावातले लोक त्यांच्याकडे कपडे खरेदी करायला येऊ लागले. मी सुद्धा घरात बसून पूर्वीसारखं शिलाईचं काम करायची. गावातील बायका आता पुन्हा आदराने माझ्याकडे कपडे शिवायला आणू लागल्या होत्या. आमच्या हस्तशिल्पाच्या घरात आता सुखाचे दिवस आले होते.
सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आमच्या नात्यात एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम होतं. आधी कधीच नव्हतं असं की सासूबाईंच्या संदुकीत जे दागिने आणि जमिनीचे कागदपत्र होती ते आम्ही तसंच जपून ठेवली. त्यातल्या पैशालाही आम्ही हात लावला नाही. कारण असं वाटायचं की ही सासूबाईंची शेवटची आठवण आहे. ती त्यांची पवित्र अमानत आहे आणि तशीच सुरक्षित ठेवायला हवी. तसं त्यांनी ती ठेवली होती. संसारात पुढल्या वेळात खूप उतार-चढाव आले. कधी पैसे कमवायची खूप गरज वाटली. पण त्या संदुकीला हात लावला नाही. कारण आम्हाला ठाऊक होतं की सासूबाईंचा तो मुख आशीर्वाद आमच्यासाठी जगातील सगळ्यात मोठं धन आहे. वेळ पंख धरून झपाटून जात होता आणि बघता बघता तो सुवर्ण तो क्षणी तो वेळ जवळ आला ज्याची आम्ही दोघंही आतून खूप वाट पाहत होतो. काही महिन्यातच मी एका अगदी सुंदर परीसारखी गोड मुलगी जन्माला आणली. जेव्हा डॉक्टरांनी तिला पहिल्यांदा माझ्या कुशीत ठेवलं तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू फुटू लागले. आम्ही आमच्या लाडक्या लेकीचं नाव अंजली ठेवलं. अंजलीच्या येण्याने आमच्या घरातला आनंद गगनाला भिडल्यासारखा झाला. पण अंजलीच्या जन्मानंतर सगळ्यात मोठा बदल म्हणजे आनंदच्या मनात झाला. जेव्हा त्याने पहिल्यांदा आपल्या छोट्या मुलीला स्वतःच्या हातात घेतलं तेव्हा तो तिच्या गोडसर चेहऱ्याकडे तो तिच्याकडे एकटक बघत राहिला होता. त्याच्या डोळ्यातून हळूहळू अश्रू वाहू लागले होते आणि त्याचे ओठ थरथरत होते. तो वारंवार तिच्या नाजूक छोट्या बोटांचे मूठ घेत होता. त्याच्या चेहऱ्यावर मी जे अप्रतिम अथांग प्रेम पाहिलं ते मला आजपर्यंत कधीच दिसलं नव्हतं. त्याने अंजलीला आपल्या छातीशी घट्ट पकडलं आणि गदगदल्या आवाजात वचन दिलं, मी माझ्या लेकीला जगातलं सगळं सुख देईन. तिला कधीच काही कमी भासू देणार नाही. मी दुरून त्यांना पाहत होते आणि मनात विचार करत होते की हा तोच माणूस आहे का ज्याच्या सावलीलाही मी आधी कधी घाबरत होती. ती ज्याने मला आयुष्यात दुःखाशिवाय काहीच दिलं नव्हतं. पण आज मुळीच बदललेली होती त्याची. सगळे विचार बदललेले होते. एका मृदू वडिलांच्या रूपात समोर उभी होती. कदाचित यालाच आयुष्यातला सगळ्यात मोठा चमत्कार म्हणतात. अंजलीच्या पावलांनी आमच्या घरात खरंच घरटं बसवलं होतं. तिच्या निरागस हसण्यामुळे घराचा प्रत्येक कोपरा जिवंत व्हायचा. ती जसजशी मोठी होत होती तशी आमच्या आयुष्यात सुखाच्या नव्या रंगाने भर पडत होते. आनंद आता दुकानातून घरी परतल्यावर घरात पाऊल टाकताच आधी अंजलीला मिठी मारायचा आणि तिच्यासोबत खेळण्यात हरवून जायचा. कधीकधी बाजारातून तिच्यासाठी काहीतरी घेऊन यायचा. नवीन नवीन खेळणी आणायचा. कधी कधी तर छान छान कपडे घेऊन यायचा. मी त्या बापलेकींचं तो गोड खेळ दुरून पाहत असत असे. मी मनात मनाची ही स्वप्न आहे जी मी लग्नाच्या मांडवात पाहिलं होतं. एक छोटंसं सुखी कुटुंब जिथे एकमेकांवर प्रामाणिक प्रेम आपुलकी असे. सुखदुःखात एकमेकांची साथ असायची. आता माझ्या घरात ना कुणाची भीती होती, ना कुठली घुसमट, ना पावलापावली होणारा अपमान. आता डोळ्यातून नकोसे असणारे अश्रू दिसत होते. या घराच्या भिंतीवर फक्त आनंदाचे सूर पोचत होते. प्रेम सावकाश रेंगाळत होता आणि मनात एक अखंड शांतता असायची, नांदत होती. कित्येकदा रात्री आम्ही जेव्हा तिघं एकत्र बसायचो तेव्हा अनोळखीपणे माझे पाय जुन्या आठवणींच्या वाटेवर मागे वळायचे. ते कष्टसाध्य दिवस आठवले की मनात विचार यायचा, देव माणसाची नक्कीच परीक्षा घेतो. त्याची सत्व तपासतो. पण जर माणूस कठीण काळातही सत्व आणि संयम सोडला नाही तर एक ना एक दिवस नक्की त्याच्या भाग्याचं पाऊल दारात पडतं. मला नेहमी असं वाटायचं की माझ्या संसाराला जे सुख आलंय ते दुसरं कोणी नाही तर माझ्या सासूबाईंच्या पवित्र आशीर्वादाचं फळ आहे. मी त्यांची जी काही सेवा केली ती कधीच कोणत्याही किंवा मी कधी स्वार्थाने किंवा लालसेने सेवा केली नाही. पण नेहमी माझ्या कडेकोट सख्या आईसारखं त्यांना मानलं. बहुतेक त्यांच्या मनातून निघालेल्या आशीर्वादामुळे दुर्दैवाने माझं आयुष्य या अंधाऱ्या संकटातून बाहेर येऊन उजेडात उभं राहिलं. आजही त्यांची खूप आठवण येते. कधी कधी आपोआप पाय त्यांच्या रिकाम्या खोलीकडे वळतात आणि मी तिथे थोडा वेळ शांत बसून बसते. त्यांच्या मायेची आठवण करून घेत. आईच्या आठवणीने कित्येकदा आनंदसुद्धा भावुक होतात आणि ते हळूहळू म्हणतात, सायली, आज आई असती तर आपण सगळे सुखात एकत्र असतो. तर तिला काय आनंद झाला असता, किती अभिमान झाला असता ग. आपली अंजली जेव्हा तिच्या कुशीत खेळली असती तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू नक्कीच ओघळले असते. तिला खूप आनंद झाला असता. पण मला पूर्ण खात्री आहे की जरी ती आज या जगात नसेल तरी स्वर्गातून आम्हाला नक्कीच पाहत असेल. तिचा छोटा मुलगा सन्मानावर आलेला आहे, सन्मार्गावर आलेला आहे आणि त्याचं हे छोटंसं घर आज एकमेकाच्या आदराने आणि प्रेमाने भरून गेलंय. हे पण तिच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असेल. आज मी माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या लाडक्या मुलीच्या सोबत अत्यंत आनंदी आहे. आमच्या आयुष्यात आता एक सुंदर स्थैर्य आणि जिव्हाळा आहे. एकमेकांवर असलेला अतूट प्रेम आहे, विश्वास आहे. जेव्हा जेव्हा मी भूतकाळातील त्या वादळाकडे पाहते तेव्हा एकच गोष्ट मला आठवते की जी रात्र सगळ्यात काळी, कुट्ट आणि भीतीदायक असते तिथूनच सगळ्यात सुंदर आणि प्रकाशमय पहाट उगवते. माझ्या आयुष्यातील ती सुंदर पहाट माझ्या लेकीच्या आणि माझ्या अंजलीच्या निरागस रूपात आमच्या घरात कायमची आली आहे. म्हणून मित्रांनो म्हणतात ना, देव माणसाची परीक्षा घेतोच, पण कठीण काळातही आपण आपला चांगुलपणा आणि कर्तव्य सोडणं नाही तर नशीब आपल्या दारात नक्कीच येतं. हो, नक्की.
निस्वार्थपणे केलेली सेवा आणि खऱ्या मेहनतीची भाकरी माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. हाच तर आजच्या कथेचं मोठं सत्य आहे. तुम्हाला ही सुंदर गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलाय तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांना सोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन प्रेरणादायी सत्यकथा ऐकायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अजून एका सुंदर कथेत. तोपर्यंत धन्यवाद.